हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. हा व्हिडिओ आहे 31 तारखेचा, पण माझा मोबाईलमध्ये थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे व्हिडिओ अपलोड होत नव्हता, म्हणून मी आज अपलोड करते. तर हा आपले स्वामी महाराजांचा प्रकट दिनाच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे, पण माझा मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी तो अपलोड करू शकले नाही, म्हणून आता तिथे पण स्वामींचीच इच्छा असेल म्हणून हा अपलोड झाला नाही व्हिडिओ. तर मी त्याला आज अपलोड करते. त्यामुळे सर्व माझ्या मैत्रिणींना मनापासून सॉरी म्हणते मी की खूप लेट अपलोड झाला आहे व्हिडिओ. तर मग आता सर्वात आधी मी काय केलं आहे, हळदीचं लेपन करून घेते. कारण मी बघा गोमूत्र, हळद, चंदन पावडर, गुलाबजल, अत्तर असं सगळं मिक्स केलं आहे आणि उंबरठ्यावर असं छानपैकी लेपन करून घेतलं आहे. मी हातानेच लेपन करते कारण मला हातानेच आवडतं. अशा प्रकारे बघा आता मी धूप वगैरे लावून घेते, अशा प्रकारे दिवा वगैरे लावून घेते आणि पूजा करून घेते उंबरठ्याची. आणि मग नंतर आपण करूया स्वामींचा अभिषेक. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने मी स्वामींचा अभिषेक केला ते तुम्हाला कळेल. हळदीचे लेपन झाले, फुलं वाहून झाली, हळद कुंकू वाहून झालं. आता मी धूप दाखवून घेते, दिवा पण दाखवून घेते आणि अशा प्रकारे उंबरठ्याची पूजा करून घेतली आहे मी. बघू शकता तुम्ही किती सुंदर पूजा झाली आहे आपली आणि बघताना पण किती प्रसन्न आणि छान वाटतं आहे. तर मग आता आणि नंतर मग आपल्या स्वामी महाराजांच्या अभिषेकाची तयारी तुम्हाला दाखवते. चला तर मग करूया आपण महाराजांचा अभिषेक. तुम्ही या माझ्यासोबत अभिषेक करायला. अशी फायनल पूजा आता नमस्कार करून घेतला मी दरवाजाला आणि बघू शकता तुम्ही सुंदर अशी फायनल लुक आपल्या उंबरठ्याचा. खूप छान दिसतंय ना? तुम्हाला पण आवडलं ना? नक्की सांगा मला. मी कुळदेवीचा कळस भरला होता, त्या कळसाला बघा कसा तडा गेला आहे. आता हे तडा जाण्याचं कारण काय मला काही कळलं नाही, कारण अजूनपर्यंत असं कधी झालं नव्हतं. पण मग आज बघा कशा पद्धतीने झालं आहे आणि का झालं याचं काही मला कारण समजत नाही. जर तुम्हाला कोणाला माहीत असेल याबद्दल तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा की असं कशामुळे झालं असेल. कारण मी कालच कळस नवीन भरला, पूर्ण नारळ स्वच्छ धुतलं पाण्याने व्यवस्थित, तांब्या वगैरे घासला व्यवस्थित, सगळं व्यवस्थित पूजा वगैरे करूनच ठेवलं होतं. पण मग आता हे कसं झालं मलाच काही कळत नाही. काही स्वामींचं काय संकेत असतील हे पण मला कळत नाही काय. सर्वात आधी दिवा लावून घेते, कारण दिवा लावल्यानंतरच कुठल्याही पूजेची सुरुवात करायची असते, म्हणून सर्वप्रथम अग्निदेवतेला मान द्यायचा असतो, नंतरच कुठलीही पूजा सुरू करायची असते. अशा प्रकारे माझी आता पूजेची सुरुवात करते. मी महाराजांचा अभिषेक करते. तर चला आपण करूया महाराजांचा अभिषेक. आजचा दिवस हा महाराजांसाठीच खूप स्पेशल दिवस आहे, म्हणून आज महाराजांचा नावाचा जयघोष तर झालाच पाहिजे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज धीराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू भक्त प्रतिपालक भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी माऊली चरणी त्रिवार दंडवत प्रणाम. श्री स्वामी आई आमुची माऊली कृपेची सावली, सुखी निद्रा करावी हीच नम्र विनंती आम्हा सर्वांची. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराजांना माझी एकच विनंती आहे, हे स्वामी समर्थ महाराज सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा, सर्वांचं भलं करा, चांगलं करा, रक्षण करा आणि तुमचे गोड स्वामी नाम मुखात अखंड राहू द्या. हीच स्वामींचरणी माझी प्रार्थना आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि पूजेमध्ये अशा प्रकारे मी पूजा बघा सर्व तयारी करून झाली आहे. मी आता स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक घालून घेते. सगळ्यात आधी मी पाण्याने अभिषेक केला, मग पंचामृताने केला, मग चंदनाचा पावडरने केला, मग हळदीने केला, कुंकवाने केला. अशा प्रकारे सर्व अभिषेक करून घेतला आणि स्वामींना मी प्रार्थना पण केली की स्वामी समर्थ महाराज परमात्मा स्वामी कळत न कळत माझ्या काया वाचा व मनाने या जन्मात व मागील
मागील सर्व जन्मात काही चूक झाली असेल, काही गुन्हा झाला असेल, पाप झाले असेल, खोटे बोलले असेल, कुणाला दुखावले असेल, कुणावर अन्याय केला असेल तर मला क्षमा करा. माझ्याकडून अतिसुलभतेने प्रायश्चित्त भोगून घ्या. मला लागलेले दोष, भोग, पाप, वागदोष, शाप आणि तळतळात यातून माझी कायमची पूर्णपणे सुटका करा आणि मला तुमच्या चरणाशी आश्रय प्रदान करा. श्री स्वामी समर्थ. ही प्रार्थना मी स्वामी महाराजांजवळ केली आहे. स्वामी समर्थ महाराजांना माझं इतकंच म्हणणं आहे की स्वामी राया, हे घर तुमचे आहे आणि मीही तुमचीच आहे. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. न कळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामी राया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवून देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी उभे राहा. हीच स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी असं काहीतरी संकट येत असतात, पण संकट टाळणारं म्हणजे एक आपले स्वामी महाराज. आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला न कळत टळून जातात. ती टळलेली संकटे म्हणजेच गुरुकृपा आणि गुरुकृपेमुळेच आपल्याला सर्व गोष्टीपासून आपले संरक्षण होते, आपले रक्षण होते. अशा प्रकारे मी महाराजांची पूजा केली, कारण मी पहिल्यांदाच केली. माझ्याकडे फोटो होता. अगोदर मी अभिषेक पूजा पहिल्यांदाच केली आहे, तर म्हणून महाराजांजवळ मी माफी मागून घेतली. माझ्या परीने जशी मला जमेल तशी मी पूजा केली आहे. अभिषेक झाल्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ मी कापडाने पुसून घेतली आणि त्यांच्या सिंहासनावर ठेवली. साईडला आता सर्व वाचन करून घेते मी, जपमाळ करून घेते. जे काही महाराजांना आवडतं हिना अत्तर, मग ते महाराजांचं हिना अत्तर महाराजांना लावून घेते आणि अशी साग्र संगीत अशा प्रकारे साधी भोळी पूजा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. स्वामी समर्थ महाराज दत्तप्रभूंचाच अवतार आहेत. चैत्र शुक्ल द्वितीय हा स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. दत्त महाराजांनी श्रीपाद वल्लभ, श्री नरसिंह सरस्वती असे अवतार घेऊन गाणगापूर, पिठापूर, निसिंहवाडी, कुरवरपूर येथे वास्तव्य करून दुःखितांना दुःखमुक्त केले. याच पवित्र धामासह श्री गुरुपीठ येथे येणाऱ्या भाविकांना अखंड महाराजांचे दर्शन होते व महाराजांची व दत्तप्रभूंची कृपा त्यांच्यावर होते. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता महाराजांची अशी छानपैकी सागर संगीतली पूजा केली आहे. कारण माझ्याकडे आधी मूर्ती नसल्यामुळे मी फक्त फोटोचीच पूजा करत होती, पण अभिषेक पूजा मी पहिल्यांदाच केली. आता कशी केली तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल, पण माझ्या परीने मला जशी जमेल तशी मी महाराजांची सेवा केली आहे आणि महाराजांकडनं माफी पण मागून घेतली. काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि माझी पूजाही स्वीकार करा. तर आज मी काय काय सेवा केली आहे, तर हे नित्यसेवेमधलं मी स्वामी स्तवन वाचलं, सारामृताचे 3 अध्याय वाचले आणि एक माळ स्वामी समर्थ जप केला आणि बस एवढंच मी केलं. कारण जास्त आणि एक पुरुष सुक्त असतं ना, ते मी पठण केलं. बस दुसरं काहीच केलं नाही. कारण कसं आहे, जेवढी सेवा होईल माझ्याने तेवढीच मी केली. कारण वेळेमुळे मला पण थोडासा प्रॉब्लेम येतो, म्हणून महाराजांना माफी मागून घेतली आधीच. मी माझ्याने झाली तेवढी सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि
सर्वांना श्री स्वामी समर्थचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन. स्वस्त रहा, मस्त रहा आणि हसत